द्या एवढं फूड आपण पपईसाठी एक टाइमला वापरतोय, त्याला आपल्याला जास्त पण द्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये दही टाकू. उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं दह्यानं पोट थंड राहतंय आपल्या पिल्लाचं. आणि हे असंच फूड आपल्याला दिवसातून 4 ते 5 वेळेस पिल्ल्याला खाऊ घालायचंय. हे गटवेल आहे, हे वाला हो का, याच्यासोबत असं निळा छोटा चमचा येतो, तो 1 चमचा द्यायचा आहे. हे बोन बिल्डरच पावडर, त्याच्यासोबत असा 1 चमचा येतो, हा 1 चमचा द्यायचा आहे आपल्या आपल्या पिल्ल्यासाठी. हे बोन वेट गेनर आहे, पण वेट गेनर सोबत असा चमचा येतो, आणि वेट गेनर असं पावडर फॉर्म मध्ये असतं, ते आपल्याला फूड सोबतच ऍड करायचंय. हे बघा, हे कॅल्शियम आहे. हे वालं कधी पण देताना असं शेक करायचंय, कारण हे घट्ट असतंय, कधी कधी सगळं पूर्ण मटेरियल खाली जाऊन बसतं ना, वर काही येत नाही. शेक करायचं आणि 5 ml द्यायचं. हे कॅल्शियम आहे, एक अंदाजानं 5 ml टाकतो, कारण मला आयडिया आहे 5 ml किती होतं. तुम्ही टोपणाच्या साह्याने मोजून टाकू शकता. कॅल्शियम लिक्विड फॉर्म मध्ये कधी गुलाबी येतं, आणि आता आपण वापरणार आहोत मल्टीव्हिटॅमिन. याच्यासोबत असं मोठं ढक्कन येते, याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मल्टीव्हिटॅमिन घेता येते, बाकी सुद्धा औषध मिक्स करून पाजता येतात. हे असं प्रत्येक औषधाला सील असते, जेव्हा तुम्ही नवीन बॉटल आणता तर सील चेक करायचं. हे सुद्धा मल्टीव्हिटॅमिन आपल्या पपीसाठी 5 ml. हे राईट 5 ml झालं. आणि तुमच्या लक्षात आलं मित्रांनो, लिव्हर टॉनिक जेवणाच्या अगोदर जे आपण पाजलंय, आणि हे जेवणाच्या नंतर द्यायचंय. हे जेवणासोबत नाही दिलेलं चांगलं, दिलं द्यावंच लागत असेल तर द्या, पण जेवणाच्या नंतर दिलं ब्लोटिंग होत नाही आणि डायजेस्टिव्ह सिस्टम चांगलं राहतं. बाकी हे 2 औषधं आपण आता फोडलेत, फ्रेश मिक्स केलेत. आता याच्यामध्ये मी जे पाणी पितो, माझं पाणी बॉटलमध्ये ठेवलेलं असतंय, तेच पाणी आपण थोडंसं पिल्लांसाठी मिक्स करू याच्यामध्ये, जेणेकरून हे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल नॉर्मल प्रमाणात. आणि याला बोटाने मिक्स करा किंवा हाताने असं मॅश करा चांगलं. थोडंसं भिजवून ठेवलं, लिक्विड फॉर्म मध्ये पिल्लू गप 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 खाऊन टाकतंय. मला आता फूड देणार आहे, ब्रुनोला वेटच होत नाहीये, हे बघ तुटून पडणार आहे. ब्रुनो आता हे आवडीनं खायला हळूहळू हळूहळू खातोय तो.